छोट्या पडद्यावरील कलाकार हे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच मेहनत करत असतात। हे कलाकार जवळपास 10 ते 12 तास रोज शूट करतात, कधी कधी तर त्याहूनही अधिक तास शूट करतात। त्यामध्ये महा एपिसोड असल्यास कलाकारांना अधिकच मेहनत करावी लागते। अनेकदा याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा होतो। काही दिवसांपूर्वीच ठरलं तर मग या मालिकेतील जुई गडकरी आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेतील प्राप्ती रेडकर यांना प्रकृती कारणास्तव या मालिकांतून ब्रेक घ्यावा लागला होता। तर आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत ज्ञानदाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये तिला सलाईन लावल्याचं दिसत आहे। तिच्या या स्टोरीवर ज्ञानदाची प्रकृती बिघडल्याचे स्पष्ट होत आहे। तिने स्टोरी शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलं की मुंबई लोकलचं प्रमोशन आहे, ज्ञानदा कुठे आहे, 200 एपिसोडचं सेलिब्रेशन आहे, काव्या कुठे आहे, तुमची अप्पू काव्या म्हणजे ज्ञानदा थोडासा आराम घेते। गेले काही दिवस व्हायरल फीवर सोबत भांडण चालू आहे, पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांना एंटरटेन करायला मी येत आहे। तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्या सोबत व माझ्या सर्व प्रोजेक्ट सोबत ठेवाल याची मला खात्री आहे। मुंबई लोकल 1 ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपटगृहात आणि लग्नानंतर होईलच प्रेम रोज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर नक्की पहा, असं म्हणत तिने प्रेक्षकांजवळ तिची हेल्थ अपडेट दिली आहे। तर मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।